नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप ऑप्शनल ITIच्या विद्यार्थ्यांना हा स्कॅम असू शकतो का, तर याबद्दल व्हिडिओ बनवतो आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा इश्यू येत आहे, तर ज्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केली असेल किंवा अप्रेंटिसशिप चालू असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तो अपडेट जो आहे तो फायदेमंद ठरणार आहे। त्याचबरोबर याच्यापुढे जे अप्रेंटिसशिप करणार आहेत ITI झालेले विद्यार्थी त्यांच्याबद्दल हा स्कॅम होऊ शकतो, म्हणून हा अपडेटसाठी व्हिडिओ आहे। तर अप्रेंटिसशिप ऑप्शनल हा एक तुमच्या करिअरला 1 वर्षाचा ब्रेक लागू शकतो। तर याबद्दल व्हिडिओ डिटेलमध्ये बघू। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात। तर मित्रांनो, इथे ITI झाल्यानंतर सगळेच विद्यार्थी तुम्ही काय करता, अप्रेंटिसशिपसाठी प्रयत्न करत असता। तर अप्रेंटिसशिप मिळण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधून अप्रेंटिसशिप मिळतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कंपनी असेल किंवा इतर मार्फत अप्रेंटिसशिप मिळणं थोडंसं कठीण असतं। तर या अप्रेंटिसशिपचा कॉन्ट्रॅक्ट जर बघितला तर अशा प्रकारे सगळ्यांना दिसत असतो। तर CN नंबर असतो। तर हा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जर थोडासा वेळ देऊन वाचला तर लक्षात येईल की तुमच्याकडनं काय चुका झालेल्या आहेत, आणि हेच कॉन्ट्रॅक्ट एक प्रकारचा स्कॅम ठरू शकतो ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी। फक्त ज्यांचा ITI झालेले विद्यार्थी त्यांना हा एका थोडासा ब्रेक असू शकतो। तर याच्यामध्ये काय चुका झाल्यात या ठिकाणी बघू। तर हा कॉन्ट्रॅक्ट इतर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणेच तुम्हाला सेम CN नंबर आहे। सुरुवातीला टेम्पररी नंबर येतो आणि नंतर मग CN नंबर येतो। मॉडेल कॉन्ट्रॅक्ट, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, मेजर मायनर अप्रेंटिस सेम बाकी सगळे आहे, तुमची डिटेल आहे। एस्टॅब्लिशमेंट कोणती आहे ते सुद्धा डिटेल आहे। त्याचबरोबर एस्टॅब्लिशमेंटचं सगळी डिटेल यामध्ये दिलेली आहे। ॲड्रेस असेल, नाव असेल, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असेल। अप्रेंटिस म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी असतं, तुमचा नंबर जो अप्रेंटिसशिप A वाला नंबर असतो तो सुद्धा आहे। तुमच्या आईवडिलांचं नाव, तुमचा पूर्ण डिटेल यामध्ये आहे। मेल फिमेल असेल, डेट ऑफ बर्थ, पूर्णपणे रेग्युलर अप्रेंटिस सारखं सदर कॉन्ट्रॅक्ट असतं। फक्त इथे रेड केलेलं जर बघा तर इथे येस आणि SC म्हणजे मायनॉरिटीमध्ये आहे, त्यामुळे येस म्हटलेलं आहे। तर एका विद्यार्थ्या म्हणजे दरवर्षी 1-2-4 वर्षापासून या ठिकाणी बरेच विद्यार्थी असे फसले जात आहेत। तर यामध्ये ITI झालेला विद्यार्थी आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन हायेस्ट म्हटलेलं आहे ITI NCVT, म्हणजे ITI NCVT ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी एखाद्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करता, इथे चूक कोणती झालेली बघा। तर ऑप्शनल या ट्रेडमध्ये तुम्ही सिलेक्शन होता, म्हणजे तुमचं अप्रेंटिसशिप ही ऑप्शनल ह्या ट्रेडमध्ये होते। म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला ITI इलेक्ट्रिशियन झालेला विद्यार्थी, इलेक्ट्रिशियन हा ट्रेड या ठिकाणी दिसला पाहिजे होता किंवा इलेक्ट्रिकल संबंधी या ठिकाणी असली पाहिजे होती। तर इथे ऑप्शनल आणि डेझिग्नेटेड अशा 2 ऑप्शन असतात। तर त्या ठिकाणी ह्या इथे डेझिग्नेटेड पाहिजे, तरच तुम्ही ITIचे विद्यार्थी पुढे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला NCVT NSC जे असतं ते मिळणार आहे। तर याबद्दल जागरूकता दरवर्षी केली जाते, पण बरेच विद्यार्थी या ठिकाणी फसले जात आहेत। आता हा विद्यार्थी ITI NCVT इलेक्ट्रिशियन आहे, परंतु त्याला कंपनीने ऑटोमॅटिव्ह असेंब्ली ऑपरेटर म्हणून अप्रेंटिसशिप दिलेली आहे, ती सुद्धा ऑप्शनल ट्रेडमध्ये। म्हणजे या ठिकाणी ही मोठी चूक झालेली आहे, कंपनीकडून पण असेल। त्याचबरोबर कंपनी जर कॉन्ट्रॅक्ट पाठवला त्यानंतर तुमची जबाबदारी असते की 7-8 हे कॉलम व्यवस्थितरित्या बघायचे आहेत, ज्याच्यातून कोणतीही चुका नाही, म्हणजे ऑप्शनल हा शब्द नसलाच पाहिजे। आणि त्याचबरोबर तुमच्या ट्रेडचं त्या ठिकाणी संबंधित असतो तोच ट्रेड त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला DGTचं NAC सर्टिफिकेट म्हणजे NCT सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे। अन्यथा या ठिकाणी NCVT सर्टिफिकेट, नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट मिळत नाही। फक्त कंपनी काय करते, परीक्षा घेऊन त्यांचं एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते इतर कुठे शक्यतो व्हॅलिड नसतं। त्यामुळे असे विद्यार्थी बरेच फसले जात आहेत। बाकी तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट बघितला पूर्णपणे व्यवस्थित आहे। आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्या अगोदर तुम्ही जर असं बघितलं की आपला ट्रेड ऑप्शनलमधून आहे, तर तुम्ही लगेच कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करून सोडू शकता ते अप्रेंटिस, तर तुम्ही पुढे कंटिन्यू पुढच्या ह्याला अप्रेंटिस करू शकता। आता यामध्ये या विद्यार्थ्याने 5-11 पासून 30-10 पर्यंत म्हणजे 22-23 1 वर्ष या ठिकाणी वाया घालवलेलं आहे, कारण याला
NAC सर्टिफिकेट मिळणारच नाही, ITIचं सर्टिफिकेट अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही. असे बरेच विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात असतील, देशात असतील, थोडेसे स्कॅममध्ये अडकले जात आहेत. आता हा स्कॅम म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी हा ऑप्शनल जो ट्रेड आहे तो 10वीवरून किंवा 10वी 8वी अशा विद्यार्थ्यांना जो कंपनी डायरेक्ट देऊ शकते त्याच्यासाठी आहे. पण बरेच कंपनी काय करतात, त्यांनाही जनरली हा थोडासा माहीत नसतं आणि ITI ऑप्शनलमधनं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट जनरेट केलं जातं. आता तुमची जबाबदारी आहे या ठिकाणी, तुम्ही ज्यावेळी साईन कॉन्ट्रॅक्ट करता, ईमेलला ज्यावेळी साईन ऑप्शन येतो, आता बाकी डिटेल बघाल तर सदर कंपनीची डिटेल या ठिकाणी आहे. सेम कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जसं बघाल तसं त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट कधी जनरेट झालं ते सुद्धा दिलेले, तुमची स्टायपेंड किती आहे ते सुद्धा दिलेलं आहे. इथे थर्ड पार्टी TPA अंडर सदर कंपनीने डिटेल दिलेली आहे. बाकी सगळं कॉन्ट्रॅक्ट, आणि तुमची इथे चुका झाली, तुम्ही ते साईन कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे, त्यामुळे या असे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाले तर या विद्यार्थ्याला NAC सर्टिफिकेट मिळत नाही. फक्त कंपनीचं एक सर्टिफिकेट दिलं जातं ऑप्शनल ट्रेडमधून. आता असे बरेच विद्यार्थी दरवर्षी थोडेसे अडकले जात आहेत यामध्ये. आता याच्यात कंपनीचा फक्त फायदा काय असतो, त्या 1500 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामागे कंपनीमध्ये महिन्याला मिळत असतात. ते साईन कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, त्यामुळे साईन कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कंप्लीटसुद्धा झालेलं आहे. तर कंप्लीट व्हायच्या अगोदर हे तुमच्या जर लक्षात आलं तर तुम्ही टर्मिनेट करू शकता तात्काळ. तर असे विद्यार्थी जर असतील तर त्यांनी तात्काळ ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायचे. ज्यावेळी तुम्ही अप्रेंटिसशिप पोर्टलला जाता त्यावेळी इथे सिलेक्ट कोर्स टाईप म्हटलं जातं, तर ऑप्शनल आणि डेजिग्नेटेड असे ऑप्शन येतात. ऑप्शनल हा जनरली सगळ्यांसाठी आहे आणि डेजिग्नेटेड जो आहे तो फक्त ITI विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात आणि त्यांनाच फक्त अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र NAC मिळलं जातं. त्यामुळे तुम्ही डेजिग्नेटेडमधून जरी अप्लाय केलं असेल तरी कॉन्ट्रॅक्ट जनरेट होताना, जो मगाशी दाखवला कॉन्ट्रॅक्ट, तो जनरेट होताना इथे ऑप्शनल ऐवजी डेजिग्नेटेड असणं गरजेचं आहे. डेजिग्नेटेड असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला मिळणार आहे. तसे ह्याच्यानंतर जर तुम्ही काय कराल, आधार ज्यावेळी EKYC करतो त्यावेळी तुम्ही परत एकदा कॉन्ट्रॅक्ट समजा बनवायला जातं, अशा प्रकारचा येतो मेसेज की आधार नंबर कॅनॉट बी व्हेरीफाईड ॲज इट इज ऑलरेडी इन यूज अप्रेंटिस कोड. बऱ्याच कंपन्या काय करतात, तुमचा नंबर वापरून त्या ठिकाणी तुमचं ऑप्शनल ट्रेडमध्ये अशा प्रकारे दिलं जातं आणि तुम्हाला या ठिकाणी बराच तोटा होतोय. असे बऱ्याच कॅन्डिडेटने आपले डिटेल्स या ठिकाणी शेअर केलेले असतात दरवर्षी. तर यावर्षी लक्षात आलं की याच्या पुढे विद्यार्थी फसले जाऊ नये म्हणून आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर बरेच प्रयत्न करत आहोत. तर अप्रेंटिसचा प्रकार कोणत्या प्रकारे असला असे आम्ही बॅनर लावलेले आहेत. शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत डेजिग्नेटेड अप्रेंटिसशिप आणि ऑप्शनल अप्रेंटिसमधला फरक दिलेला आहे. तर शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजे या ठिकाणी अप्रेंटिसशिप जो ॲक्ट आहे तर ती योजना आहे, त्यामध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांनी निर्देशित व्यवसाय डेजिग्नेटेड ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिस करार, म्हणजे तुम्ही जे साईन कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, ते सुद्धा डेजिग्नेटेड ट्रेडमध्ये असं आम्ही बॅनर लावलेले आहेत. निर्देशित व्यवसायामध्ये डेजिग्नेटेड ट्रेड शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले उमेदवार राष्ट्रीय व्यवसाय परिषद म्हणजे NCVTचे जे प्रमाणपत्र आहे मगाशी म्हटलेलं आहे त्या परीक्षेत बसण्यास पात्र असतात. म्हणजे कशामधून, डेजिग्नेटेड ट्रेडमधून केलेले उमेदवार. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिकाऊ उमेदवारांना राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाण म्हणजे NAC दिले जाते. हे फक्त डेजिग्नेटेडसाठी. शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी आस्थापनांच्या रिक्रुटमेंट रूलप्रमाणे शिल्पकारागीर ITI प्रशिक्षण योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या उमेदवारांना NAC प्रमाणपत्र अनिवार्य आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाल त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला NAC प्रमाणपत्र विचारलं जातं आणि हे प्रमाणपत्र ऑप्शनल ट्रेडमधून मिळत नाही, ते फक्त डेजिग्नेटेडमधूनच मिळतं. निर्देशित व्यवसायामध्ये डेजिग्नेटेड ट्रेड शिकाऊ उमेदवारी योजनेसाठी अप्रेंटिसशिप पात्र नसलेल्या उमेदवारांना वैकल्पिक व्यवसायामध्ये म्हणजे ऑप्शनल ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांतर्गत करार करण्यात येतो. आता कंपन्या बऱ्याच काय करतात, जर व्यवसाय नसतील तर त्या ठिकाणी ऑप्शनल ट्रेडमधून त्यांना काय करतात, शिकाऊ उमेदवारी दिली जाते आणि ही त्या ठिकाणी धोकेदायक ठरते. परंतु वैकल्पिक व्यवसायामध्ये ऑप्शनल ट्रेड शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले उमेदवार राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये काय मिळणार नाही, गव्हर्नमेंटचं जे NCVT सर्टिफिकेट ते त्या ठिकाणी मिळणार नाही.
त्यामुळे परिणामी त्यांना आस्थापनांच्या रिक्रुटमेंट रूलनुसार प्रमाणे अर्हता पूर्ण करता येत नसल्याने भविष्यात त्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी म्हटले करिअरला तुमच्या या ठिकाणी ब्रेक लागू शकतो. असे बॅनर आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून जागरूकता व्हावी करिता ITI उत्तीर्ण उमेदवारांनी. आता शेवटी बघा तुम्हाला काय करायचं आहे. जे विद्यार्थी ITI उत्तीर्ण असतात त्यांनी अप्रेंटिसशिप ऑफर स्वीकार करताना, म्हणजे तुम्ही ज्यावेळी ईमेलला साइन इन करता किंवा ईमेलला कॉन्ट्रॅक्ट करार करता, ऑफर लेटर कॉन्ट्रॅक्टमधील कॅटेगरी ऑफ अप्रेंटिसशिप समोर डेजिग्नेटेड ट्रेड आहे किंवा नाही याची खात्री करूनच सदर कॉन्ट्रॅक्ट ॲक्सेप्ट करायचा आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे जो कॅटेगरी ऑफ म्हणजे 8 नंबर कॉलम तुमचा खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्ही काय व्यवस्थितरित्या डोळ्यात तेल घालून बघायचं आहे. असे बरेच विद्यार्थी दरवर्षी फसले जातात, याच्यावर सुद्धा उपाय आमचा चालूच आहे. अशा जर तुमचा काही जर इश्यू असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याच्यावर काय उपाय शोधता येईल बघता येईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट.